पण हा संतांनी केलेला लोकसंग्रह हा हृदयामध्ये चिरकाळ आनंद देणारा असतो. माऊली या सुखाच्या सोहळ्याविषयी असं म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीण, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईने गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुल्या, सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगा, बाप रखमा देवी वरू, विठ्ठलाची भेटी आपले सबसाठी करून ठेला. हा माऊलींचा अभंग निवळ अभंग नाहीये, तो अवघ्या जगाला सुखी करण्यासाठी तो केलेला. यामधून माऊली दुःख आणि दुःखवृत्ती कवटाळून बसलेल्यांना दुःखाला खूप मोठं न समजता राहायला सांगून म्हणतात की मी अवघा संसार सुखाचा करीन, आनंदानं भरीन. माझं जे माहेर आहे पंढरपूर, जिथं सर्व आनंदाचं भांडार आहे, पांडुरंग नावाचा जो आनंदाचा कंद आहे त्याला मी भेटेन. मी जे काही पुण्य केलंय ते फलद्रूप करीन आणि माझ्या पांडुरंगाला मिठी मारेन. आणि ज्या वेळेला त्याला मिठी मारेन त्यावेळेला मीही त्याच्याशी साम्यरूप होईन. आणि तू आनंद स्वरूपच आहे, मग मीही आनंद स्वरूप होऊन जाईन. वारी आणि वारकरी, वारकरी वैष्णवांचं घर कसं असतं, का व्हावं वैष्णव, का वारीमध्ये जावं, वारकरी म्हणून का जगावं, वारकऱ्याचं घर कसं असतं. आज आमच्या घराकडे आम्ही बघितलं तर आज घरमुखी होत चालली आहेत. घरातला संवाद संपत चाललाय, नात्यातला अंतर वाढत चाललाय, अविश्वास, वृक्षपणा, वैचारिक गोंधळ यामुळे जीवनातला रस कमी होत चाललाय. कुटुंब व्यवस्था जिवंत राहते ती प्रेम आणि जिव्हाळा या गोष्टीवर राहते. वैष्णवाचं घर या दोन मूल्यांनी भरलेलं असतं. सर्वांच्या ठाई असलेला ईश्वर, त्याच्यातील श्रद्धा, यामुळे घर आणि घरासमोर येणारे जीवजंतू, मुंगीपासून गायीपर्यंत आणि चिमणी कावळ्यापासून रागू मैनेपर्यंत, तो सर्वावर ईश्वराचा अंश म्हणून प्रेम करतो. वैष्णवाच्या घरात पाऊल टाकल्याबरोबर समाधान, शांतता आणि खरं अहेतुक प्रेम याचा अनुभव येतो. याबाबत संत श्रेष्ठ नामदेवराय म्हणतात, पंढरीची वारी जयाची ये कुळी, त्याची पायधुळी लागो मज, तेने त्रिभुवनी होईन सरता, न लगे पुरुषार्था मुक्तिवारी. नामाची आवडी, प्रेमाचा जिव्हाळा, क्षण जीव वेगळा न करी त्यासी, नामा म्हणे माझा सोयरा जीवलग, सदा पांडुरंग तयाजवळी. नामदेवराय याचना करतात आणि ती म्हणजे ज्याच्या कुळात पंढरीची वारी आहे त्याची चरणधूळ मला मिळावी. त्या चरणधुळीच्या स्पर्शाने मी तिन्ही लोकात श्रेष्ठ होईन आणि श्रेष्ठत्वासाठी मला इतर वेगळा पुरुषार्थ करण्याची गरज नाहीये. ज्याच्या कुळात वारी आहे त्याला नामाची आवड आहे, तेथे सर्वांच्या प्रती प्रेम आहे, जिव्हाळा आहे आणि त्यापासून तो क्षणभरी दूर होत नाही. असा जो कोणी असेल तो खरोखर माझा जीवलग आहे, तो माझा स्नेही आहे, कारण माझा पांडुरंग स्वतः त्याच्याजवळ राहतो. त्या वैष्णव सदनाविषयी नामदेवरायांना प्रेम आहे. वारीचं वैभव असलेले सारे वैष्णव वारकरी पाहून आपल्या मनाला एक प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की असं काय वेगळं वर्तन, वैशिष्ट्य या वारकऱ्यांच्या आचरणात आहे, ज्यांची भावना देव आणि भक्त दुजा विचार करत नाही. त्या भावनेशी वारकऱ्यांचा वृत्तीचा मिलाप झालेला आहे. महान भगवत भक्त एकनाथ महाराज आणि त्यांचे पूर्वज भानुदास महाराज यांनी आपल्या प्रश्नाचं गोड उत्तर दिलं आहे. वैष्णवाचं घर हे देवाला सुख वाटावं असं असतं, एक महत्वाचं ठिकाण ते आहे. वैष्णव म्हणव तया अवघी देवावरी माया. या वृत्तीने जगणाऱ्या घरातून देवाला दौडून जरी घालवलं तरी तो जायला तयार होत नाही, कारण आपल्या सगळ्या इच्छा या वैष्णवांच्या संगतीने तो पूर्ण करत असतो. असं आनंदानं ओतप्रोत वाटत असलेलं सदन आणि या सदनातील वारकऱ्यांच्या आणि ज्ञानोबारायांच्या आनंदाचे आवारू मांडू जगा, ही उक्ती खऱ्या अर्थाने सार्थ करू पाहणाऱ्या या निरामय परंपरेच्या ठाई नतमस्तक. जय हो, मंगल हो.